महापौर उद्यानात समर कॅम्पची धूम. बाबासाहेब वाकळे यांच्या उपक्रमात आरोग्य तपासणी शिबिर. सावेडी गावातील महापौर उद्यान परिसर सध्या बालगोपाळांच्या आनंदाने आणि उत्साहाने फुलून गेला असून माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळ्यातील शालेय सुट्टीत मुलांनी मोबाईल आणि टीव्हीपासून दूर जात मैदानी खेळ, संस्कार आणि विविध कला उपक्रमांकडे वळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या समर कॅम्पमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. महापौर उद्यानात सायंकाळपासूनच बालगोपाळांचा जल्लोष पाहायला मिळत असून विविध खेळ, व्यायाम, योगा, सांस्कृतिक उपक्रम आणि मनोरंजनात्मक स्पर्धांमुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भारावून गेला आहे. बालकांनी क्रिकेट, कबड्डी, दोरीखेच, लाठीकाठी, जिम्नॅस्टिक, सेल्फ डिफेन्स, एरोबिक्स, योगा अशा विविध खेळांचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी मुलांची आरोग्य तपासणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांकडून विद्यार्थ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच योग्य आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. समर कॅम्पमुळे मुलांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, सांघिक भावना आणि शारीरिक तंदुरुस्ती विकसित होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. परिसरातील नागरिकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत असून मुलांसाठी अशा विधायक उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. मार्गदर्शन करणार आहे. तर मी या सर्वांचं आमच्या तुकाराम महाराज प्रतिष्ठानतर्फे स्वागत करतो. आपण इथं आम्हाला फ्री ऑफ चेकिंग करून दिल्याबद्दल. आणि विद्यार्थ्यांनो, आपण पाहतो ह्या मोबाईलच्या युगामध्ये आज आपण एक मैदानी खेळ आणि त्याचबरोबर चित्रकला असतील अशा विविध गुणांचे आपण इथं कॅम्प घेतलेला आहे. आणि उद्या तुमची सहल पण आहे. तर आपण अशा विविध उपक्रमाने हा कॅम्प घेतलेला असून याला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्हाला तर वाटलं होतं 100च्या आत ऍडमिशन करावी, पण 150-200च्या आसपास ऍडमिशन झालेले आहेत. आणि एवढा चांगला प्रतिसाद आपल्या कॅम्पला मिळत आहे की त्यांना मैदानी खेळ हे माहितीच नाहीये. तर या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आलो तर बाबासाहेबांनी सांगितलं की आम्ही हॉर्स रायडिंग या ठिकाणी चालू केलेलं आहे, क्रिकेट चालू केलेलं आहे, कुस्ती पण आहे, कबड्डी आहे, रोप मलखांब आहे, लाठीकाठी आहे, जिम्नॅस्टिक आहे, सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग आहे. तर अतिशय छान असा उपक्रम या ठिकाणी होतोय. खूप अभिमान वाटतोय की बाबासाहेबांनी या ठिकाणी या जागेचा अतिशय चांगला उपयोग केलाय आणि तुमच्यासारख्यांना एक या ठिकाणी घडण्याची एक संधी दिलेली आहे. मी या ठिकाणी हे मम्मी पप्पांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही आला. तुम्ही जर या शिबिराला आला नसतात ना तर तुम्ही काय करत बसला असतं घरी? मोबाईल आणि टीव्ही, राईट. आता इथले 4 दिवस किंवा आणखी 3 दिवस तुम्ही ऍक्टिव्हिटी करणार नाही, तुमच्या कायम लक्षात राहील की नाही आयुष्यभर. बरोबर आहे की नाही? टीव्ही लक्षात राहिला असता का? रील्स पाहतात ते लक्षात राहिले असते का? राहिले असते का? गप्पांची गँग मधली जरा. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.